राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या तर मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला लागणार निकाल। निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ, कोणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा, चुकाल तर मुंबईला मुकाल। शाखापेठेत उद्धव ठाकरेंकडून मतदारांना साथ। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडून व्हिडिओ व्हायरल। हरीश वरळीकरांनी आरोप मात्र फेटाळले। हरीश वरळीकर पैसे वाटत असते तर ते आता भाजपमध्ये असते। आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। सूर्यकांत कोळींवर अत्याचाराचे आरोप असल्याने आम्ही त्यांना तिकीट नाकारलं, आदित्य ठाकरे यांनी केलं स्पष्ट। डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची हाणामारी। भाजप कार्यकर्त्यावरती कोयत्याने हल्ला झाल्याचा आरोप, तर आरोपींच्या अटकेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा मुकमोर्चा। उल्हासनगरमध्ये भरारी पथकाने पैशांनी भरलेली बॅग पकडली। सुभाष टेकडी परिसरातील आंबेडकर चौकातली घटना। निवडणूक भरारी पथकाकडून या संदर्भातला तपास सुरू। नालासोपाऱ्यातून 10,09,000ची रोकड जप्त। दुचाकीवरून पाकिट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पैसे घेऊन जाताना रंगेहात पकडलं। दोघे जण पोलिसांच्या ताब्यात। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार, काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठी सोबत बोलताना अमित ठाकरे यांचा हा इशारा। तर बोगस मतदारांचे पाय तोडायचे असेल तर बहराम पाड्यामध्ये जावं, नितेश राणे यांचा हा पलटवार। ठाकरे बंधू यांच्याकडून आता मतचोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी भगवा कार्डचा प्रयोग। 2000 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी। मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड करणार तैनात। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, 7 तारखेला निकाल। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका स्थगित। अदानी 10 वर्षातच इतके मोठे कसे झाले? मोनोपॉली असलेला माणूस देशाला वेठीस धरू शकतो। पुण्यात राज ठाकरेंचं विधान, तर महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागत करू, फडणवीसांचं उत्तर।